वणी आणि परिसरात वादळी पावसाने झाडाच्या आडोशास बसलेल्या इसमावर झाड कोसळून त्याचा मृत्यू झालाय। तसेच वादळामुळे पिंपळगाव रस्त्यावरील 8 कांद्यांचे शेड कोसळून कांदा भिजल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे, तर अनेक विद्युत खांब देखील तुटले आहेत। वणी आणि परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे शंखेश्वर नगर परिसरातील नांगी नाल्याजवळ किशोर भागवत हे झाडाखाली आडोशाला पांघरून घेऊन बसलेले असताना हे झाड त्यांच्या अंगावर कोसळले आणि त्यात ते झाडाखाली दबले गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। यावेळी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। याबाबत पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। तसेच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वणी पिंपळगाव रस्त्यावरील 8 कांद्यांचे शेड उद्ध्वस्त झाले असून या शेडमध्ये असलेले लाखो रुपयांचे कांदे भिजल्यामुळे 60 ते 70 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। उडालेले आणि पडलेले शेड ट्रॅक्टर आणि पिकअपवर कोसळल्याने वाहनांचे देखील नुकसान झाले आहे। काही विद्युत खांब क्षतिग्रस्त झाले असून विद्युत वाहिन्या जागोजागी तुटल्या आहेत। अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या लोकांची धावपळ झाली। बाजारपेठेत भाजीपाला विक्रेत्यांची तारांबळ होऊन दुकानाचे छत उडून गेले आहे। यावेळी काही ठिकाणी घराचे पत्रे देखील उडून नुकसान झाले आहे। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।